श्री तू आला सुद्धा. आता त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची नीट उत्तर द्यायची, ठीक आहे? मी का उत्तर देऊ? कारण तू एकटा आहेस आणि आजपासून तू दुकटा होणार आहेस. हे? अरे म्हणून तर तुला इथे बोलावलंय. म्हणजे अरे अच्छा अच्छा, ओके. काय? म्हणून तुला बहीण असलेला मुलगा हवा होता. करेक्ट. करेक्ट. येस. बरं ऐक, आता त्यांच्या समोर नीट चालायचं, छान स्माइल ठेवायचं चेहऱ्यावर. नाही 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 नाही. आणि ते जे काही म्हणतील ना त्याला हो म्हणायचं. मला अनुभव आहे. हो का म्हणायचं? ए हा काय माझ्या बघण्याचा कार्यक्रम आहे? नाही 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 नाही. काय हे तू समजून दिला? नुपूर, ह्याला 2-4 उखाणे सांग. तू माझी काय फिरकी घेतोयस? मला आता लग्न नाही करायचं, सांग तिला. अरे ती नुपूर आहे, नुपूर. ती ऐकणार नाही, इम्पॉसिबल आहे ती. मी बाहेर येणार नाही बरं का. बरं ठीक आहे, मग मी तिला आत पाठवतो. ए, नुपूर 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 नुपूर. हे बघ, जर त्याला लग्न करायचं नसेल तर कशाला फोर्स करतेस तू? पण मला माहिती त्याला लग्न करायचंय. तू नाटकं करू नकोस. तू बाहेर येतोयस की नाही? मी नाही. बरं ठीक आहे, मग मी तिला आत पाठवते. मी पण येतो. मी येतो बाहेर. चला. बरं. कॅन्सल कॅन्सल. नाही नाही, मी आहे ना, मी आहे. मी आहे. बरं, तू फक्त हो म्हणायचं. नाही, ऐक ना. चल, चल, All चल, the चल, best. चल. तयार व्हायला खूप वेळ लागला ना? विजू विजू विजू, मी काय म्हणते, मुलगा आला नसेल तर साडी बदलून घेऊ का? वहिनी, अगं बाई, मुलाचा लहान भाऊ आलाय का? काय रे, दादा कुठे आहे तुझा? दादा नाही आला का? वहिनी हाच आहे मुलगा. ओ माय गॉड. हॅलो, हाऊ आर यू? हीच मुलगी आहे का? चष्मा घाल. नाही नाही, मुलगी येते. मी मुलीची काकू, मोठी काकू. त्याने घातलाय चष्मा, दिसतोय त्याला. हो, थांब. या. तिला बसू दे ना. बस, बस. डॉटर, घ्या प्लीज. मला मुलगा पसंत आहे. अगं मीनाक्षी, नाही तो नीरज, तो बुक आहे, त्याचं काही नाही. हा मुलगा तुझ्यासाठी आलाय. हा पिंक शर्ट वाला. ये ना. अरे या या या. नाही दे पावभाजी दे ना. Come on. त्यांनी स्वतः बनवली बरं का. मुलींनी शर्ट पॅन्ट सारखं काही घातलंय का? नाही 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 नाही. कसा वाटला मुलगा? चालेल मला. नुपूर, नीरज, श्रीचं तर होऊ दे ना अधिक. मीनाक्षी, तुला मुलगा आवडला ना? अरे वा, मुलगी लाजतीये पप्पा. सुपारी फोडायला घ्यायला हवी. वा वा. पण मला काही प्रश्न विचारायचे आहेत. हो विचारा ना, मी तयार आहे. नाही नाही, तुला नाही. तुला नाव काय? श्री केतकर. स्माईल. श्री केतकर. माझ्या बहिणीला खुश ठेवशील ना? हो हो. दादा, मुलगा लाजतोय म्हणजे हो. मग काय काम करतोस? शेफ आहे खूप मोठा, खूप चांगला. आणि पावभाजीची गाडी आहे माझी. काय? हा. नाही, मी माझ्या बहिणीचं लग्न एका पावभाजीवाल्याशी नाही लावून देणार. नाही 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 नाही, पण प्रॉब्लेम काय आहे? अहो तू खरंच खूप चांगला शेफ आहे, खूप उत्तम जेवण बनवतो. तुम्ही हा विचार करा ना की तुमच्या बहिणीला कधीच स्वयंपाकच करावा लागणार नाही, स्वयंपाकघरात पाऊल सुद्धा ठेवावा लागणार नाही. बरोबर बरोबर ना श्री? नाही नाही, हे मला मान्य नाही. ठीक आहे, मग तुमची बहीण करेल स्वयंपाक. पण मी त्याचं म्हणत नाहीये हो. माझ्या बहिणीचं लग्न एका पावभाजीवाल्याशी, तेही गरीब फडतूस ऐराघेरा पावभाजीवाला, चालणार नाही. एक मिनिट, काय प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला? नाही पावभाजी खाता ना तुम्ही, मग पावभाजी वाला का नको? असं का करतो? खरंच खूप चांगला शेफ आहे. राहू दे, ते नको म्हणतायत. प्लॅन कॅन्सल. जाऊ दे. असं कसं नको? जाऊ दे. काय जाऊ दे? तुझा अपमान करतात ते समोरासमोर. अहो असं काय करतो तुम्ही? पावभाजी खाता ना, मग पावभाजीवाला नको का म्हणता? प्रॉब्लेम त्यात वाईट काय? मी म्हणते असतं. चल. अरे निघाले ते, म्हणजे कोण कुणाला काय, मला काहीच लक्षात येत नाही. विजू, थांबा जरा, सगळं शांत व्हा तुम्ही, चांगलं होईल सगळं. बिजू, याचाही इथं काही संबंध नाहीये. तुला मुलगी आवडली ना? यांचा तर आपल्या घराशी संबंध नाही. काय बोलतात या? मी नुपूर बद्दल विचारतेय. हो, नुपूर मला पसंत आहे. पण मला तू पसंत नाहीयेस.
का? मला पावभाजीवालाच पाहिजे. तुमची आहे पावभाजीची गाडी आहे का? तुम्ही उघडणार आहात का पावभाजीची गाडी? नाही ना, मग निघा. मला मुलगा पसंत नाही, निघा. चल. अरे मग काय प्रॉब्लेम काय आहे ना? अरे पावभाजी खातात पण पावभाजीला माणूस नको असं कसं? पण तो किती चांगला शेफ आहे ते बघा ना, माणूस किती चांगला आहे हे बघायला नको का? पावभाजीला नको म्हणून याला काय अर्थ आहे? प्रोफेशन महत्वाचं नाही ना, खरं माणसाचा स्वभाव महत्वाचा आहे. आणि तू कळेल ना, हळूहळू होईल ना, आता लगेच थोडं होणार आहे. हट हट. कोण आहे? कोणतरी विवडतंय का? काय चाललंय तुमचं? किती काकड्या खाताय? रात्रीच्या लंचला जेवायचं नाहीये का? नाही, रात्रीच्या लंचला मी जेवणार नाहीये. काय पावभाजी खाऊन पोट एवढं तट्ट झालं ना, जेवणाचं नावच काढू नको. ओ माय गॉड, मग आता हे सगळं केलेलं वाया घालवायचं का? कशाला वाया जाईल? सकाळी गरम करून ते मी खाईन. ओके, नो प्रॉब्लेम. काय आता काय म्हणा, काय? दुसरी काही बोलला असेल आधी, पण पोराच्या हाताला चव आहे. पावभाजीचा आला जवाब. पावभाजी पण मस्त आणि पावभाजीवाला पण मस्त. आपली नुपूर काय म्हणाली त्याच्याविषयी माहितीये का? काय? ती म्हणाली तिला चालेल तो पावभाजीवाला. अरे बाबा, ए हळू रे. अरे. हा, किती घाई करतो. पाणी पिताना कधी घाई करायची नाही, कळलं का? केलं आता? म्हणजे नुपूरच्या मनात श्री आहे. तसं काही नाहीये. अरे नाही कसं, तीच स्वतः म्हणाली ना पावभाजीवाला चालेल. म्हणजे कोण? श्री. मामा मामी, अहो नुपूरला त्याला फक्त समजवायचं होतं म्हणून ती असं म्हणाली, बाकी काही नाहीये. नो, मला नाही तसं वाटत. काहीतरी आहे नक्की. मामी तुला जसं वाटतंय तसं काही नाहीये खरंच. अरे असं कसं? तिच्या मनात होतं म्हणून ती बोलली की नाही? येस. अरे यार, मी तुम्हाला सांगतोय ना, तिला फक्त श्रीला समज द्यायची होती म्हणून ती असं म्हणाली. तिच्याही मनात काही नाहीये. समज द्यायला आपली नुपूर कुठे समजूतदार आहे? हे मला पट्ट्याला आता. मला पटत नाहीये. मामा मामी, तुम्ही उगाच गोष्टी मिसअंडरस्टँड करू नका. उगाच अर्थाचा अनर्थ काढू नका रे प्लीज. नाही रे, जे घडलं, जे पाहिलं त्यावरून असं वाटतं की नुपूरच्या मनात स्त्री आहे. आम्ही अगं तसं काही नाहीये. आणि असं असं कसं शक्य आहे यार? म्हणजे तो श्री आत्ताच तर भेटला ना आपल्याला, असं कसं होईल पटकन? अरे आता काय, कॉलेज पासूनचा मित्र आहे तो. मग आता मनात जाणीव निर्माण झाली असेल तिच्या. होतो ना आपल्याला कधी कधी उशीर. खरंय ते. बघ, तुला पण पटलं ना? अरे यार मामी, मी तुम्हाला सांगतोय ना, त्या श्रीच्या मनात पण असं काही नाहीये. म्हणजे तो सगळं विसरलाय, झालं गेलेलं सगळं सगळं विसरलाय तो. हे नीरज, तुला माहित नसेल पण आम्ही बघत होतो. हा, तो श्री नुपूरकडे कसा बघत होता माहितीये ना? हो ना, नुपूर मनातलं बोलून गेली तर किती खुश झाला तो. मामी अगं, पण मी तुम्हाला किती वेळा सांगू, नुपूरच्या मनात असं काही नाहीये. खरंच, ट्रस्ट मी यार प्लीज. तुला काय माहित रे? कारण नुपूर माझी आहे, चांगली चांगली फ्रेंड आहे ना नुपूर माझी. तर म्हणजे काही झालं असं तरी तिने मला सांगितलं असतं ना, कॉमन सेन्स. तिने असं काही सांगितलं नाही, म्हणजे असं काही नाहीये. तेच तर सांगतोय मी तुम्हाला कधीपासून. नाही, असं काही नाहीये. अरे म्हणजे तुला तिने अशासाठी नसेल सांगितलं की तुला सांगितल्यावर तू आम्हाला सांगशील, म्हणून मग तिने विचार केला असेल की वेळ आल्यावर सांगू बुवा, हो की नाही? आता नुपूरच्या मनात काय ना ते शोधलं पाहिजे आपण. येस, नुपूरला श्रीची काळजी वाटत होती तेव्हाच मला असं जाणवलं की काहीतरी गडबड आहे. मी सूर्यभाऊजींशी बोलले सुद्धा. आता यांनी नको त्या जोड्या लावायला नको. नुपूरला त्याच्याशी लग्न करायचंच नाहीये. उलट नुपूरच त्याला एक दुसरी मुलगी दाखवायला घेऊन गेली.
मॅडम ऑर्डर समोर द्या. बोला काय पाहिजे? पावभाजी, चीज पावभाजी, पनीर पावभाजी, मसाला पाव. बोला. श्री हवाय. तू इकडे काय करतेस? तुला बघायला मुलगी आलीये. हळू बोल. तुला बघायला मुलगी आलीये. चल लवकर. भैया जाओ जाओ. काम कर तुझं. अरे असं लाजत बसलास तर कसं ठरणार आहे तुझं लग्न? मी काय लाजत वगैरे नाहीये. मला काम आहे. असं गिऱ्हाईक सोडून कसं येऊ मी? अरे पण कामामुळे मुलगी बघणार नाहीयेस का? कसं ठरणार लग्न तुझं? चल हे बघ, मी ऑलरेडी तिला सांगितलंय कॅफेत वेळेवर पोच म्हणून. ती आली असेल ऑलरेडी. तू काय वेडी आहेस का नको? कामाची वेळ आता नाही येताना. अरे छोटूला सांग ना, तो करेल. भैया हम है ना, हम देखता हूँ. आप भाभी को देख के आइए. तू आपलं काम दे. त्याला जे कळतंय ना ते तुला कळत नाहीये. हे बघ, आपण पटकन जाऊ आणि पटकन येऊ. तू काय वेडी आहेस का? ए भाऊ पावभाजी रेडी आहे का? हो, दादांचं बघ. अरे छोटू दे ना लवकर, काय टाइमपास करतो? अरे अरे तू पैसे न देताच निघून गेला. ते जाऊ दे. तुझं काय आणि कुठल्या कॅफेत बोलावलंस? काय चाललंय तुझं? अच्छा, म्हणजे इंटरेस्ट तर आहे. अरे ते कॅफे वगैरे मी सगळं फेकत होते रे. ऍक्च्युली ती ऑलरेडी इथे आली आहे. ते बघ. तू काय वेडी आहेस का नुपूर? या अशा अवस्थेत बघितल्यानंतर कसं पसंत करणार ती मला? तिने ऑलरेडी तुला पसंत केलंय. आता तुला तिला पसंत करायचंय. चल लवकर. भैया जाओ ना. एवढं तुझं. तू माझं लग्न लावून खाणार आहेस. करेक्ट. चला. ए चला काय चला. पावभाजी घेऊन चल. बघायचा कार्यक्रम आहे ना. चल. भैया ऑल द बेस्ट. सोनाली, हा श्री आणि ही सोनाली. बसणार आहे. ठीक आहे. अगं ठीक आहे. तुम्ही इतके शांत का? बोला ना. बोल ना सोनाली. हो, तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. हा, नाही. लाजराय अगं तो. खूप लाजतो, पण खूप गोड आहे खरंच. आणि खूप समजूतदार पण. तुला कधीच हर्ट नाही करणार. आणि हा, तुला कधी स्वयंपाक पण नाही करावा लागणार. खूप छान जेवण बनवतो तो. हो ना श्री? अगं खरं तर 5 स्टार हॉटेलमध्ये दुबईला तो शेफ होता. म्हणजे जरा प्रॉब्लेम झाला त्यामुळे त्याला इथे मुंबईत यावं लागलं. आणि म्हणून पावभाजीची गाडी वगैरे. आणि स्वभावानं पण खूप चांगला आहे. मला पावभाजी वालाच पाहिजे. म्हणजे उत्तम आहे हा. वाव, मस्त नुपूर. म्हणजे कसं ना, जेव्हा जेव्हा श्रीला भेटतो तेव्हा तेव्हा आपल्याला पावभाजी मिळते. नाटक काय? गेले 4 दिवस पावभाजीच करतोय. नुपूर मला तू श्रीला रोज भेटत जा, म्हणजे रोज तो पावभाजी पार्सल पाठवेल आणि रोज घरी जेवण बनवायलाच नको. काही काय बोलताय? अगं बघ ना, रोज पावभाजी खायला लागते. घरी जेवण बनवायला मिळतच नाही. डोमणा मारलं मी. पण काही म्हणा, श्रीच्या हाताला चव खूप मस्त आहे. करेक्ट. हिज वाईफ विल बी सो लकी. हो हो, मला पण ना असाच नवरा पाहिजे. नुपूर अजून काय बोलतो तो? कोण? नीरज. चं लक्षच नाहीये कशाकडे. अगं श्री, हा, तो कुठे काय बोलतो? मीच बडबडत असते. तो फक्त माझ्या होला हो करत असतो. बोला हो म्हणजे होला हो म्हणजे मला पावभाजी शिकवशील का? मी करू का? हो. पाणीपुरी खाऊया का? हो. मुली बघूया का? हो. बरं कळलं. बरं कसं वाटलं तो? कोण? नीरज. हिचं लक्षच नाही कुठे. अगं म्हणजे श्री कसा वाटला तुला? हा, कसा काय? छान आहे की. छानच आहे म्हणजे. पण ना त्याला ना
मुलींशी नीट बोलता येत नाही. म्हणजे कसं बोलायचं, कसं वागायचं कळत नाही त्याला. मला वाटतं ना त्याचा कॉन्फिडन्स जरा लो झालाय. माय गॉड. हा, आता इतक्या मुली दाखवल्या ना मी त्याला, एकीशीही नीट बोलला नाही. अगं त्याला त्या मुली नसतील आवडल्या, त्याची चॉईस थोडी डिफरंट असेल ना. करेक्ट. पण मग त्याला कशा मुली आवडतात हे सुद्धा त्याला कळत नसेल तर. मग तू बोल ना. म्हणजे व्हॉट आय वॉन्ट टू से की मराठीत सांगतो चला. ओके सी नुपूर, म्हणजे तू सविस्तर बोल त्याच्याशी. हा, मित्र आहे ना तुझा, तो बोलू शकते ना ही, नाही? नुसतं बोलून नाही होणार आहे ग. त्याला त्याला मदत करायला हवी आहे. मग कर ना मदत. हो ना. ऍक्च्युली त्याच्या चेहऱ्यावर स्माइल आणण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. नीरज, आपण त्याला मदत करायला हवी. तू मदत करशील? हो, करूया ना मदत. काय काय करायचं आपण? आपण त्याचे क्लासेस घेऊया. मी तर म्हणते आजपासूनच घेऊया. मी त्याला आत्ताच फोन करते आणि बोलवते घरी. हा, इकडे आहे ना. मुलं आहेत समोर. काहीतरी काय तुमचं, म्हणजे या निमित्ताने मुलं जवळ येतील. अगं काय ग मुलं काय? नाही नाही, म्हणजे या निमित्ताने ओळख होईल, छान नाही का? बोलव तू श्रीला. हो, बोलवते. हो. आणि नुपूर, आता भेटलीस ना त्याला सांग रेग्युलर पावभाजी नको, खडा पावभाजी. आणि मोकळ्या हाताने चीज असं भुरभुरवायला सांग. गप्प बसा ना, गप्प बसा ना. किती आवरटपणा. का असं अचानक बोलवून घेतलं? तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचं आहे. बोल ना, मला गाडीवर जायचंय. हा तेच. म्हणजे तू हे बघ श्री, तू पावभाजीची गाडी चालवतोस ते चांगलंच आहे, मस्त आहे. पण तू ना मुळात खूप चांगला शेफ आहेस. तू खूप उत्तम पदार्थ बनवतोस. तर तू जर चांगल्या हॉटेलमध्ये वेगवेगळे पदार्थ बनवलेस तर तुला पण आनंद मिळेल असं वाटलं मला. अच्छा, हे सांगायला बोलायलास होय? हा, म्हणजे श्री, तू शेफ म्हणून जर समोर आलास तर कदाचित लग्न ठरायला सोपं जाईल म्हणून ती म्हणते. नाही या नीरज, नाही. त्यासाठी ना नीट बोलताही यायला हवं, ते महत्वाचं आहे. पॉइंट. पण मी नीटच बोलतो. आमच्याशी, पण मुलींशी इतक्या मुली दाखवल्या तुला, एकीशी धड बोलता आलेलं नाही तुला. अगं नसेल आवडली त्याला त्यातली कुठली मुलगी, डोंट फोर्स हिम प्लीज. नाही अगं, मी फोर्स नाही करत आहे. जेन्युइनली एक फ्रेंड म्हणून सांगतेय. आणि अगं तो खरंच खूप लाजरा आहे. मला काय वाटतं माहितीये, माणसानं ना मनात जे काय ते बोलून टाकावं पटकन. बोले बोले, पुढच्या वेळी बोले ना. पुढच्या वेळी नाही, आज बोलायचंय. त्यासाठी बोलवलंय तुला. आज तालीम आहे आपली. आज कोणती मुलगी आली आहे? मुलगी आलेली नाहीये, पण असं समज ना की मुलगी आहे आणि बोल. असं कसं बोलायचं समोर कोणीच नसताना? पॉइंट आहे. एक काम कर, ये इथे. कुठे? काय? अर्चू, प्लीज तू इथे येतेस एक मिनिट प्लीज. बोला. काय? कोणाशी? अर्चूशी. हिच्याशी कसं बोलू मी? का ती मुलगी नाहीये? अगं तसं नाही. म्हणजे हा खूप लाजतो यार, ऑकवर्ड होतोय. तू बोल ना बिंदास, कॉन्फिडेंटली बोल. बोल. ए नीरज, काय चाललंय तुझं? मला काम आहे. मला मसाला करायचा आहे, बटाटे उकडायचं. मला जाऊ देत ना, निघू दे ना. ते छोटू करेल. हे बघ, मुलींशी कसं बोलायचं हे शिकल्याशिवाय तुला आज जाता येणार नाही. हा, बरं बरं, सांगा. बरं काय बरं, बोल आता. काय बोलू? काय अख्खं रामायण सांगितलं आणि आता विचारतायत रामाची सीता कोण? नाही ते काय, तू ना श्री, तू तू सरक. अगं, ऐक. नीरज इकडे 2 मिनिटं. मी कशाला? इकडे ये म्हटलं ना. हा, इथे उभा राहा. हे बघ श्री, जसं नीरज बोलेल ना तसंच तुला बोलायचंय. आता नीरज करून दाखवेल की मुलींना प्रपोज कसं करायचं. ऍक्शन. ऍक्शन? काही बोलती, असं काही नाही, असं काही नसतं. गप्प बस. तू अर्जुला जसं प्रपोज केलं होतं ना ते बोलायचंय फक्त. कम ऑन. नुपूर, यांनी नाही प्रपोज केलंय मला, मी त्याला प्रपोज केलं.